फोडा आणि राज्य करा आत्ता जसं तुम्ही म्हणालात, तर फोडा म्हणजे काय फोडलं त्यांनी, तर इथला समाज फोडला. दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, JNU, तिथं काही देशविघातक घोषणा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसल्या गेल्या काही वर्षांमध्ये. जसं जय महिषासूर ही एक घोषणा आहे, जय रावण ही एक घोषणा आहे. या घोषणा का दिल्या? नमस्कार, मी डॉक्टर नेहा टोळ. नमस्कार, मी रोहन देशपांडे. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्यांनी जी नीती वापरली, फोडा आणि राज्य करा, त्याची सामाजिक झळ अजूनही आपल्याला बसते आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरी. या थिअरीबद्दल अजून थोडं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत भारतीय प्राच्यविद्येचे सखोल अभ्यासक वासुदेव बिडवे. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे आपले राष्ट्रसेवक चॅनलवर. तर सर, प्राच्यविद्या म्हणजे नक्की काय, हे आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्की. अनेक लोकांना हा शब्दप्रयोग कुठंतरी वाचून ऐकून असा माहिती असतो, पण नेमकं ते काय आहे त्यात गौडबंगालच असतं. प्राच्यविद्या संशोधन मंदिर वगैरे अशा संस्था पण आहेत. जसं पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आहे, बोरी BORI, अशा संस्था आहेत. पण प्राच्यविद्या म्हणजे प्राच्य म्हणजे पूर्वेकडचं. तर जगाच्या नकाशामध्ये भारत, आशिया हे पूर्वेकडचे जे देश आहेत, हे प्रदेश आहेत, ह्या प्रदेशांचा संस्कृती, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान अशा सर्व अंगांनी अभ्यास करणारी शाखा, ती ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या. तर त्यामध्ये भारत हा प्रामुख्यानं मोठा घटक असल्यामुळं त्याला इंडियन कल्चर, त्याची ज्ञानशाखा म्हणून इंडोलॉजी असं पण इंग्रजीमध्ये नाव आहे. त्याच्यामध्ये ओघांनीच आत्ता जसं म्हटलं तसं प्राचीन भारताचा इतिहास, शास्त्र, विज्ञान, त्यातलं प्राचीन धर्म, प्राचीन तत्त्वज्ञान आणि प्राचीन सामाजिक संस्था, प्राचीन शिक्षण पद्धती, प्राचीन व्यापाराच्या पद्धती, प्राचीन दंडनीतीशास्त्र, राजकारणशास्त्र, अशा विविध शाखांचा अभ्यास या प्राच्यविद्या म्हणजे इंडोलॉजीमध्ये केला जातो. तर सर, मगाशी म्हटल्याप्रमाणे इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही जी नीती अवलंबली, त्याचे प्रतिसाद आजही बघायला मिळतात. तर त्याची नेमकी परिस्थिती सध्याच्या समाजामध्ये काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का? तो अतिशय गंभीर विषय आज होऊन बसलेला आहे. कारण इंग्रज स्वातंत्र्य मिळालं ते निघून गेले, पण त्यांनी फोडा आणि राज्य करा आत्ता जसं तुम्ही म्हणालात, तर फोडा म्हणजे काय फोडलं त्यांनी, तर इथला समाज फोडला. त्याच्यामध्ये अनेक वर्ग पाडले आणि एका वर्गाला दुसऱ्या वर्गाविरुद्ध पेटवून दिलं. ते काडी टाकायचं काम त्यांनी केलं आणि ते निघून गेले. त्या भांडणांमधून, त्या सगळ्या वादविवादांमधून अनेक जे समाज विघातक लोक आहेत, समाजकंटक ज्यांना आपण म्हणतो, अशांची पोटपाण्याची पण सोय एका अर्थी त्यातून लागून गेलेली आहे. त्यांना कदाचित त्यातून पैसा मिळतो, ती त्यांची उपजीविका असते. तर ते जे डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स आहे इंग्रजांनी इथं येऊन खेळलेलं, त्याचे परिणाम आजसुद्धा आपण भोगतो. जसं भारतीय समाजामध्ये विविध प्रकारच्या जाती, उपजाती, पोटजाती, धर्म, पंथ असे जे वेगवेगळे भेद आहेत, भाषांवर भेद आहेत, खाण्यापिण्याच्या पद्धतींवरनं भेद आहेत, या सगळ्या भेदांवर त्यांनी राजकारण केलं. एक भेद मानणारा माणूस आणि किंवा त्यांचा वर्ग, व्यक्तिसमूह विरुद्ध त्यापेक्षा वेगळं काही करणाऱ्या व्यक्तींचा समूह, अशी त्यांच्यामध्ये भांडणं लावून दिली. तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे कसे आहात आणि म्हणून तुमचं काहीतरी स्वतंत्र कसं असलं पाहिजे, तुमच्यासाठी नियम आणि वगैरे वगैरे अनेक गोष्टी स्वतंत्र कशा वेगळ्या असल्या पाहिजेत, हे सगळं ते इथं येऊन शिकवून गेले. आणि त्यामुळं त्या लोकांच्या डोक्यामध्ये हे पक्क बसलेलं आहे की मी कुणीतरी वेगळा आहे म्हणून मला हे या 4 गोष्टी वेगळ्या हव्यात. माझी शाळा वेगळी असली पाहिजे, माझी जी संस्कृती आहे, माझी जे पूर्वजांशी माझी नाळ जोडलेली आहे, ते शिकवणाऱ्या गोष्टी अभ्यासक्रमात असल्या पाहिजेत. मला नोकरी, व्यवसाय वगैरे तशा पद्धतीनेच मिळायला हवा, कारण मी कुणीतरी वेगळा आहे. आणि हे बाकीचे जे लोक आहेत, तर ते कुणीतरी वेगळे आहेत. इंग्रजांनी ही जी आर्यन इन्व्हेजन थिअरीचा मगाशी जो उल्लेख केला, तर त्या थिअरीचा अतिशय खुबीनं वापर करून घेतला असं मी म्हणेन. आणि त्यांनी काय केलं की जसे हे इतर अनेक भेद त्यांनी समाजातले समोर आणले आणि ह्या विविधता नसून हे फरक आहेत तुमच्यामधले, म्हणजे या डायव्हर्सिटीज नसून हे डिफरन्सेस आहेत असं त्यांनी दाखवून दिलं. आणि त्याच्या आधारे राज्य करायला त्यांना सोयीची अशी परिस्थिती इथं तयार केली. इथं जमीन नांगरून त्यांनी भुसभुशीत करून हवी तशी करून घेतली.
तर त्यातून जे भेद उत्पन्न केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये जातींचे भेद प्रामुख्याने आले, वर्णांचे भेद प्रामुख्याने आले. तर त्यामध्ये सवर्ण विरुद्ध दलित किंवा सवर्णांमध्ये सुद्धा ब्राह्मण विरुद्ध अन्य इतर जाती किंवा क्षत्रिय वर्णांच्या अंतर्गत येणाऱ्या जो लढवय्या समाज एकेकाळचा होता, मध्ययुगीन काळातला आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये त्यांना मराठा म्हणत असतील, उत्तर भारतात कोणी जाट किंवा असे विविध जातींमध्ये विभागलेला हा जो लढवय्या समाज आहे हा असेल, तो विरुद्ध अजून कोणीतरी. मग त्यांच्यामध्ये विविध सेवा उपलब्ध करून देणारे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते, ज्यांना एकेकाळी शूद्र म्हटलं गेलेलं होतं, मग ते सर्व्हिस प्रोव्हायडर्स होते. खरं तर ते मोठी कॅश बिझनेस त्यांच्या ताब्यात होताच. सर्व्हिस प्रोव्हायडर आजसुद्धा मोठा कॅश बिझनेस आणि कॅश कंट्रोल करतात. आर्थिक स्थिती त्यांच्या नाड्या सगळ्या त्यांच्या हातात आजसुद्धा असतात सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या सर्व प्रकारच्या. त्यामध्ये कम्युनिटी हेल्पर्स पण आले, ज्याला आपण विविध जातींमध्ये विभागण्यात आलं. आणि हे सगळं विभाजनाचं काम आहे हे इंग्रजांच्या सत्तेच्या काळामध्ये त्या 150 वर्षाच्या कालखंडात घडून आलेलं आहे. साधारण 19व्या शतक आणि 20व्या शतक या 2 शतकांमध्ये हे डिव्हिजिव्ह किंवा फोडा आणि राज्य करा हे काम त्यांनी करून टाकलेलं आहे. त्यातनं मग काही आंदोलनं उभी राहिली. जसं मी आत्ता म्हटलं की सवर्ण विरुद्ध दलित हे एक आंदोलन उभं राहिलं. त्याला आर्यन इन्व्हेजन थिअरीचं त्यांनी बॅकिंग कसं दिलं, तर आर्य नावाची कोणी एक जमात आहे, ती भारताच्या बाहेरनं आगंतुक इथं आले. आणि आगंतुक म्हणजे उपरेच, ते ह्या जमिनीतले मूळचे नाही. मग मूळचे या देशातले या जमिनीतले कोण, एतद्देशीय कोण, तर त्याला त्यांनी मूल निवासी असा शब्द पण वापरला, इंडिजिनस पीपल. आणि मग मूल निवासी म्हणजे इथले हे जे सगळे दलित आहेत हे सगळे मूळ निवासी आहेत. आणि विरुद्ध सवर्ण म्हणजे हे सगळे बाहेरनं आलेले उपरे आर्य आहेत. आणि यांनी या दलितांच्या उर्फ मूल निवासींच्या मूळच्या एकेकाळच्या ज्या पारंपरिक जमिनी वगैरे होत्या, गावं होती, ते हडपलं सगळं. त्यांना स्थलांतरित व्हायला भाग पाडलं आणि मी कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहायला भाग पाडलं. आणि त्यांच्या जमिनी हडपल्या, राज्य हडपली आणि त्या ठिकाणी हे स्वतः मात्र ऐशारामात राहिले. आणि मग त्यांनी त्यांचे स्वतःचे दास बनवलं. मग प्राचीन साहित्यामध्ये जिथं आर्य आणि दास किंवा दस्यू असे शब्द सापडतात, तिथं इंग्रजांनी अत्यंत खुबीनं हे दाखवून दिलं की हे आर्य आहेत, हे परकीय बाहेरनं आलेले आहेत, विरुद्ध दास म्हणजे नोकर किंवा दस्यू, हा दास अशाच समानार्थी असणारा शब्द त्यांनी दाखवून दिला. आणि ते त्यांचे नोकर चाकर, ते त्यांच्या सेवेसाठी आहेत. आणि मग मूल निवासी जे आहेत हे शोषितच कायम राहणार, त्यांचं शोषणच होत राहणार. आणि शोषण करणारे कोण, शोषक कोण, तर हे परकीय जे आगंतुक उपरे येऊन राहिलेले आर्य आहेत ते सगळे शोषक आहेत. आणि मग अशा पद्धतीने एक मोठी समाजामध्ये दरी इथं त्यांनी निर्माण करून टाकली. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण जसं बघतो की दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, JNU, तिथं काही देशविघातक घोषणा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसल्या गेल्या काही वर्षांमध्ये. भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह वगैरे. तर त्याच्यासोबतच अजून पण काही घोषणा दिल्या गेलेल्या होत्या. त्या कोणत्या होत्या? जसं जय महिषासूर ही एक घोषणा आहे, जय रावण ही एक घोषणा आहे. या घोषणा का दिल्या, तर रावण हा इथला मूल निवासी आहे, महिषासूर हा मूल निवासी आहे. आणि रावणाच्या विरुद्ध आक्रमण करून येणारा, त्याच्या राज्यावरती अतिक्रमण करणारा राम नावाचा कोणीतरी आर्य राजा होता. त्यांनी उत्तर भारतातनं येऊन दक्षिण भारतात अतिक्रमण केलं आणि आपली सेना घुसवली आणि ह्या रावणाच्या विरुद्ध बंड केलं. तर हा मूल निवासी विरुद्ध बाहेरनं आलेले आगंतुक उपरे असं त्याला संघर्षाला वळण दिलं, जे वस्तुतः रावणाने रामाची बायको पळवलेली होती. आणि एका अर्थी हे अनैतिक काम त्यांनी केलेलं होतं आणि तो स्त्रीलंपटच होता. तर ही सगळी कथा बाजूला सोडून देऊन त्याला तसा ट्विस्ट या लोकांनी या कथेने, या आक्रमणाच्या थिअरीने दिलेला आहे. तसंच महिषासूर मर्दिनीचं पण आहे. महिषासूर मर्दिनी ही देवी आहे, दुर्गा आहे, ती आर्यांची देवता आहे. आणि महिषासूर हा इथला एतद्देशीय मूल निवासी आहे. आणि त्याच्यावरती आक्रमण करणारी आणि त्याला मारून टाकणारी, त्याचा वध करणारी, त्याची हत्या करणारी, तर ही दुर्गा ही आक्रमक ठरते. आणि मग दुर्गेची पूजा करणारे जे लोक आहेत, जो सर्व मोठ्या प्रमाणावरती हिंदू समाज आहे, तो हिंदू समाज हा आक्रमक आहे, हा उपरा आहे, हा आगंतुक आहे. आणि त्या हिंदू समाजाच्या
शोषणाने दलित समाज जो शोषित होऊन वंचित होऊन शतकानुशतकं पिचलेला आहे तो दलित समाज म्हणजे मूल निवासी आहे. आणि महिषासूर हा जो आसूर होता, राक्षस होता, हा या दलितांचा पूर्वज आहे, कोणीतरी मूल निवासींचा कोणीतरी पूर्वज आहे. आणि मग हे तेव्हापासून हे शोषणाचं सत्र आजतागायत चालू राहिलेलं आहे. असा एक ट्विस्ट त्याला सगळ्यांनी दिलेला आहे. तर ह्या सगळ्या जय महिषासूर आणि जय रावण या घोषणा आहेत, ह्या सगळ्या फूट पाडणाऱ्या दोन समाजामध्ये दोन वर्ग पाडायचे, त्यांच्यामध्ये दरी निर्माण करायची, ती अधिकाधिक कशी वाढत राहील, रुंद होत राहील, ह्यासाठीची ती आंदोलनं उभी करायची. आणि तरुण विद्यार्थ्यांना, युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांना पकडून त्यांची डोकी भडकावून देऊन, त्यांना हे असलं काहीतरी डोक्यामध्ये घुसडून, त्यांना पेटवून देऊन, त्यांच्या माध्यमातून ही सामाजिक दरी कशी रुंदावत राहील आणि ही धगधगत कशी राहतील आंदोलनं, याची काळजी घेणारी ही लोकं आहेत काही जणं. त्यांना त्यामध्ये आनंद आहे. कदाचित त्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, त्यांचं पोटपाणीसुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं ह्या ज्या डिव्हिजिव्ह मुवमेंट्स आहेत, फुटीरतावादी चळवळी आपण म्हणूयात त्यांना, ह्या चळवळींच्या मुळाशी कुठंतरी आर्यन इन्व्हेजन थिअरी आहे. आणि त्या काळी त्यांनी, युरोपियन लोकांनी त्याला काही शास्त्रीय वैज्ञानिक आधार जोडायचा प्रयत्न केला. आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा हे लोक त्याला असे वैज्ञानिक आधार जोडून द्यायचा प्रयत्न करतात. सर, जी आपण आर्यांबद्दल बोलतोय की उपरा समाज आहे जो बाहेरून आलाय, तर आर्य ही संज्ञा म्हणजे नक्की काय हे स्पष्ट करून सांगू शकतो? हां, हा अतिशय मुळाशी जाणारा प्रश्न तुम्ही विचारलात. मुळात आर्य हा शब्द जो आहे ना, हा संस्कृत भाषेतला शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. तर आर्य शब्दाची मूळ व्याख्या, लोकांनी आत्ता त्याला अर्थ काय दिला आहे ते सोडून द्या, पण मूळ व्याख्या इथं या देशामध्ये, या भाषेमध्ये, इथल्या संस्कृत आणि भारतातल्या सगळ्याच इतर प्रादेशिक भाषा आहे, संस्कृतोद्भव, संस्कृतातून तयार झालेल्या आपण मानतो प्राकृत भाषा आहेत त्या. तर त्या सर्वच भाषांमध्ये आर्य शब्दाचा अर्थ मुळात काय आहे ह्याचा जर शोध घेतला तर पूर्ण वेगळी काहीतरी परिस्थिती लक्षात येते. संस्कृत भाषेमध्ये अतिशय समृद्ध असं कोश वाङ्मय आहे. कोश म्हणजे डिक्शनरीज, ज्याला आपण आज डिक्शनरीज म्हणतो. अमरसिंह नावाचा एक विद्वान होऊन गेला, त्यांनी नामलिंगानुशासनम नावाचा एक कोश निर्माण केला. तो त्याच्या नावाने ओळखला जातो, म्हणून त्याला अमरकोश असं पण म्हणतात. त्यांनी आर्य शब्दाची काही व्याख्या दिलेल्या आहेत. त्या काय आहेत तर तो सद्गुणी माणूस, उच्च चारित्र्याचा, थोर चारित्र्याचा, म्हणजे चारित्र्यवान, सद्गुणी, अशा अर्थी त्यांनी आर्य शब्द सांगितलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा मेदिनी आहे, शब्दकल्पद्रुम आहे, वाचस्पत्यम आहे, हे 19व्या शतकापर्यंत तयार होत राहिलेलं कोश वाङ्मय आहे, भारतामध्ये तयार झालेलं आहे. ह्या सगळ्या कोशांमध्ये त्याचे अर्थ असेच दिलेले आहेत: उच्च चारित्र्याचा, चांगली वर्तणूक असणारा, दुसऱ्यांना मदत करणारा, सज्जन, किंवा ज्याचं चित्त अतिशय शांत झालेलं आहे, ज्याच्या चित्तामध्ये कसलाही क्षोभ नाही, कसलेही तरंग उठत नाहीत, असा शांतचित्त मनुष्य म्हणजे सुद्धा आर्य. आर्य हा शब्द सासरा अशा अर्थीसुद्धा महिलांनी वापरलेला आहे. प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये खूप ठिकाणी महिला आपल्या पतीला आर्यपुत्र म्हणून म्हणतात. आपण रामायण महाभारताच्या TV सिरियल्स आत्ता पाहिल्या अनेकांनी आणि बघू शकतो आपण. सगळ्या पौराणिक कथांमध्ये सुद्धा महिला आपल्या पतीला आर्यपुत्र म्हणतात. तर आर्य म्हणजे सासरा, त्यांचा पुत्र म्हणजे आपला पती, तो आर्यपुत्र. तर आर्यपुत्र म्हणून सन्मानाने, आदराने हाक मारण्याची पद्धत त्या काळी होती. तर कोणीही आदरणीय, कोणीही सन्माननीय, कोणीही उच्च चारित्र्याचा, कोणीही चारित्र्यवान, सज्जन मनुष्य म्हणजे आर्य. आणि जो दुसऱ्यांना त्रास देतो, जो सज्जन नाही, दुर्जन आहे, जो चांगल्या चारित्र्याचा नाही, बदफैली आहे, असा म्हणजे आर्याच्या विरुद्ध अनार्य. असेच शब्दप्रयोग आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये सगळीकडे वापरलेले दिसतात. वैदिक साहित्य हे सगळ्यात प्राचीन साहित्य मानलं जातं संस्कृत भाषेतलं. त्याच्यामध्ये तर सर्रास हा आर्य शब्द गुणवाचक म्हणजे सद्गुणांचा किंवा चारित्र्याचा निदर्शक असाच वापरलेला दिसतो. याविरुद्ध अनार्य हा लोकांना त्रास देणारी जमात किंवा व्यक्ती, एखादी खलनायकी प्रवृत्तीची व्यक्ती, अशा अर्थीच वापरलेला दिसतो. त्यानंतरच्या काळातले जे वाङ्मय निर्माण होत गेलेलं आहे, ज्यामध्ये आर्ष काव्य दिसतात. आर्ष म्हणजे ऋषींनी निर्माण केलेली महाकाव्य, जसं रामायण आहे, वाल्मिकींनी लिहिलं. महाभारत आहे, हे सुरुवात व्यासांनी केली, नंतर मग सौती, वैशंपायन अशा इतर त्यांच्या शिष्यांनी त्यामध्ये भर घातलेली आहे.
ही आर्ष महाकाव्य आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक कवींनी रचलेली महाकाव्य आहेत, नाटकं आहेत, लघुकाव्य आहेत, खंडकाव्य आहेत. अगदी कालिदास, भवभूती, भास अशी इतकी सगळी नावं घेता येतील. या सगळ्या नाटकांमधनं, काव्यांमधनं आर्य आणि अनार्य हे शब्द येतात. जसं एखादं उदाहरणच घेऊयात की उदाहरणार्थ मी आता कालिदासाचा उल्लेख केला. कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल हे शकुंतला आणि दुष्यंत यांच्या कथेवरचं नाटक आहे. त्या नाटकाची सुरुवात आहे, त्यामध्ये एक सूत्रधार आणि नटी स्टेजवरती येतात मंचावरती आणि त्यांच्यातला संवाद आहे. पहिल्यांदा मंगलाचरणाने सुरुवात होते नाटकाची. ती प्राचीन पद्धत आजसुद्धा आहे, दिसते आपल्याला. आणि मग नंतर सूत्रधार नटीला विचारतो, नटी सूत्रधाराला काहीतरी सांगत राहते. तो संवाद प्रोग्रेस होत राहतो, पुढं पुढं जातो. ही नटी त्या सूत्रधाराला आर्यपुत्र म्हणूनच संबोधते आणि तो सूत्रधार त्या नटीला हे आर्ये म्हणून स्त्रीलिंगी रूप वापरून, आर्य शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आर्या असं वापरून संबोधत राहतात. तर याचा अर्थ असं काही होत नाही की हे कुठंतरी मध्य आशियातनं, गवताळ प्रदेशातनं आलेले आर्य आगंतुक आहेत आणि म्हणजे तो जो आक्रमणाचा, स्थलांतराचा संदर्भ आहे तो इथं कुठंच दिसत नाही. हे सगळे गुणवाचक शब्द आहेत. आणि इंग्रजांनी आणि इतर युरोपीय संशोधकांनी सुद्धा तत्कालीन ह्या संशोधनाला, अर्थाला कलाटणी देऊन त्याला तो वंशवाचक बनवून टाकला. आणि आर्य शब्दाचा मुळाशी जर अर्थ बनवायला, शोधायला गेलो आपण तर तो असा सापडतो. तो मूळचा गुणवाचक अर्थ आहे. तो या संशोधकांनी सगळ्यांनी त्याला भलताच ट्विस्ट दिला, वळण देऊन टाकलं आणि वंशवाचक बनवून टाकला. सर, आत्ता आपण आर्य या शब्दाचा अर्थ बघितला, पण काही पाश्चिमात्य जे संशोधक आहेत त्यांच्याप्रमाणे हे आक्रमण आहे, काही म्हणतात हे स्थलांतरण आहे. तर नेमकं या मागचं तथ्य काय आहे, सांगू शकाल का? पाश्चात्य अभ्यासक जे आहेत, विद्वान आहेत, संशोधक, हे सगळे हे दोन्ही शब्द वापरतात. कधी स्थलांतर वापरतात, कधी आक्रमण वापरतात. त्यांना पुढं जो विषय त्यात मांडायचा असेल त्याला सोयीचा जो ठरेल तो शब्द वापरतात. कधी स्थलांतर म्हणतील, कधी आक्रमण म्हणतील. याची सुरुवात जी झाली ती युरोपामध्ये एक वंश श्रेष्ठत्ववाद अशी एक चर्चाच निघालेली होती, त्यातून झालेली आहे. सगळ्यांना कुठून तरी असं युरोपातल्या लोकांना शोध लागला की भारतातली संस्कृती सगळ्यात प्राचीन आहे, सगळ्यात जुनं आहे, तिथलं वाङ्मय हे सगळ्यात जुनं आहे आणि आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य म्हणजे सद्गुणी, आर्य म्हणजे थोर चारित्र्याचा माणूस, असा जो संस्कृत भाषेतला आर्य शब्द आहे हा कुठून तरी युरोपीय लोकांना कळला. आणि मग आपण बघतो की जर्मनमध्ये किंवा या सगळ्या नाझी लोकांनीसुद्धा आर्यन्स अशी स्वतःला एक उपाधी लावून घेतली आणि आम्ही आर्यन्स आहोत असं त्यांनी सांगितलं. तर खरं तर आर्य म्हणजे सद्गुणी किंवा आर्य म्हणजे चांगला चारित्र्यवान माणूस, इतका साधा अर्थ आहे त्याचा. तर तुम्ही आम्हीसुद्धा आर्यच आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यात सज्जन माणसं असतातच, सद्गुणी माणसं असतातच, ते सगळेच आर्य आहेत. आणि जगाच्या तितक्याच कानाकोपऱ्यात त्यांच्याच शेजारपाजारी राहणारे दुर्गुणी लोक पण असतात, जे कोणाच्या तरी पायात पाय घालतील किंवा मुद्दाम त्रास देतील, खोडसाळपणा करतील. ते सगळे अनार्य असतात. इतका हा साधा अर्थ आहे. त्यामुळं आर्य मूळचे कुठले वगैरे असं खरं तर हा प्रश्न काही संभवतच नाही. आर्य सगळीकडेच असतात, कारण सज्जन माणसं सगळीकडं असतात आणि अनार्यसुद्धा सगळीकडेच असतात, कारण दुर्जन माणसं, खलनायकी माणसं त्या प्रवृत्तीची ही सुद्धा सगळीकडे असतात. इतकी ही साधी विभागणी आहे. पण या वंशश्रेष्ठत्ववादातून युरोपियन लोकांच्या डोक्यात ते खूळ कुठून तरी घुसलं आणि मग जर्मनांनी जशी सुरुवात केली तशी फ्रेंचांनी त्यात उडी मारली, पोर्तुगालांनी उडी मारली, पोर्तुगीज लोकांनी, ब्रिटिशांनी उडी मारली. युरोप आणि ब्रिटन मिळून तो जो सगळा तिकडचा भाग आहे, तर ह्या सगळ्याच देशातल्या स्पॅनिश लोकांनी, स्पेनमधल्याही लोकांनी त्यामध्ये उडी घेतली. आयरिश लोकांनी त्यामध्ये मोठं संशोधन केलेलं आहे, त्यांचेही बरेच रिसर्च पेपर्स त्याच्यावरती आज दिसतात. सर्वांनी यामध्ये उडी मारली, कुणीही मागं राहिलं नाही. त्या दरम्यान हे सगळे लोक कॉलनायझेशन म्हणजे जगाचा उर्वरित भाग आपली कॉलनी म्हणून वापरूयात, तिथं आपली कॉलनी करूयात, असा कॉलनायझेशनचा एक खूळ डोक्यात घेऊन त्यांनी अख्खं जग ढुंडाळून काढायला, पादाक्रांत करायला युरोपियन लोकांनी सुरुवात केली. युरोपातल्या सगळ्याच देशांनी सुरुवात केलेली होती. कोणी कुठल्या देशाला, कोणी कुठल्या देशाला. कुठं पोर्तुगीज आधी आले, नंतर फ्रेंच आले, कुठं आधी फ्रेंच आले, नंतर पोर्तुगीज आले, मग स्पॅनिश आले, असं पुढं मागं होत राहिलं. पण पोचले सगळेच जण सगळीकडेच जगभरामध्ये, कारण त्यांना अख्खं उरलेलं जग हे कॉलनी करायची होती.
ह्या दरम्यान तिथं भारताच्या बाबतीत काय घडलं, भारतामध्ये सुद्धा अशा टोळ्या आल्या, फ्रेंचांच्या आल्या, डचांच्या आल्या, पोर्तुगीजांच्या आल्या, ब्रिटिशांच्याही पाठीमागून आल्या त्याला जोडून. आणि सर्वांना कळलं की इथं मोठी समृद्धी आहे, सोन्याचा धूर निघणार आहे किंवा सोने की चिडिया वगैरे जे वर्णन करतात, असं सगळं परिस्थिती इथं भारतात आहे, असं वातावरण भारतात आहे. इंडिया हे नाव माहितीच होतं त्यांना आणि त्यामुळं तो इंडिया शोधायला जायचं आणि इंडियामधून जाऊन तिथून ट्रेडिंग, काही व्यापार करता आलं तर बघूयात, किंवा तिथं जे हे सगळी समृद्धी आहे त्यातला काही भाग आपल्याला वसूल करता आला किंवा उचलून इकडे आणता आलं तर बघूयात, अशाही मनसुब्यांनी, महत्त्वाकांक्षांनी असेल. कॉलनायझेशन हे जगभरात जसं झालं तसं भारत हे प्रचंड मोठं टार्गेट कॉलनायझेशनचं हे इथल्या समृद्धीमुळं बनलं. समृद्धी कोणाला खुणावत नाही, कोणाला त्याचा मोह नसतो, प्रत्येकालाच आहे, त्यांनाही होता, तेही आले आणि कॉलनायझेशनचं मोठं टार्गेट भारत बनलं. आता भारतात कॉलनीज बनवायच्या म्हणजे मग इथं थोडं ॲडमिनिस्ट्रेशन तयार केलं पाहिजे. मग हळूहळू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स त्यांचे इकडं येऊन डेप्यूट व्हायला लागले, नेमले जायला लागले. एक सर विल्यम जोन्स नावाचे एक आलेले होते इंग्रज अधिकारी आणि भारतामध्ये इथं न्यायदान करण्यासाठी ते आले, न्यायाधीश म्हणून आले. तोपर्यंत हे मी सांगतो ही गोष्ट ही 18व्या शतकाच्या उत्तरार्धातली गोष्ट आहे आणि न्यायदान करायचं म्हणजे इथली संस्कृती माहिती असायला पाहिजे. इथल्या संस्कृतीचा काहीच गंध त्यांना नव्हता विल्यम जोन्सना. आणि मग त्यांनी काय केलं की संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग संस्कृती कशी समजते, साहित्य वाचल्याने, वाङ्मय शिकल्याने समजते. मग वाचायला पाहिजे ते. मग आत्ताच्या चालू काळातलं वाङ्मय जसं वाचलं पाहिजे तसं ही संस्कृती जी प्राचीन आपण म्हणत आहोत त्यांनाही माहिती होती प्राचीन आहे, तर ते प्राचीन वाङ्मय पण वाचलं पाहिजे. मग प्राचीन म्हणजे कोणतं, मग तिथं संस्कृत वाङ्मय आलं. मग संस्कृतमध्ये प्राचीन काय, मग वेद आले. असं करत 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 हे विल्यम जोन्स महोदय जे होते हे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, आले, पण त्यांनी संस्कृत भाषा शिकायला सुरुवात केली आणि वेगवेगळे संस्कृत ग्रंथ, त्यांचे अर्थ इथल्याच लोकांच्या मदतीने त्यांनी समजून घ्यायला, आत्मसात करायला सुरुवात केली. हे करताना त्यांच्या सहजपणे काही गोष्टी लक्षात आल्या. जसं ते इंग्रजीमध्ये ब्रदर म्हणत होते, भाऊ, तसं इथं भ्रातृ हा शब्द सापडला. मदर हा जिथं आईला समानार्थी शब्द होता, आईच्या वाचक अर्थाचा इंग्रजीमध्ये, तसं संस्कृतमध्ये त्यांना मातृ शब्द सापडला. पितृ, फादर, असे अनेक शब्द त्यांना लक्षात यायला लागले की अरे इथं संस्कृतमधले हे इतके सारे शब्द आहेत की ज्याला युरोपियन भाषां, आणि ते ब्रिटिश होते, युरोपीय होते, त्यांना इतर युरोपीय भाषांमधले अनेक शब्द माहितीच होते, ओळखीचे होते, कानावर पडतच होते, जग फिरलेले होते ते विल्यम जोन्स. तर त्यांना हे जे समानता जी दिसायला लागली त्यातनं एक वेगळं संशोधन त्यांच्या डोक्यामध्ये सुरू झालं. आणि ते संशोधन म्हणजे काय, तर त्याला आज आपण लिंग्विस्टिक्स म्हणतो, भाषाशास्त्र. आणि लिंग्विस्टिक्समधनं हे संशोधन त्यांनी जे आणलं तर त्याच्यामधून त्यांनी एक असा कोश बनवला, शब्दाचा एक मोठा सेट बनवला वेगवेगळ्या पारिभाषिक संज्ञांचा, की ज्या भारतीय भाषांमध्ये म्हणजे संस्कृत आणि संस्कृतोद्भव इतर भारतीय भाषांमध्ये आणि युरोपियन भाषांमध्ये समान साधारण त्यांचा ध्वनी आहे. ध्वनी म्हणजे ऐकताना तो शब्द समान भासतो आपल्याला, असे शब्द त्यांनी शोधून काढले. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की अरे या भाषा मुळात प्राचीन काळात कुठंतरी एकच तर नसाव्यात, नसतील कशावरून. आणि मग त्यांच्या डोक्यात एक अशी संकल्पना आली की ह्या युरोपियन भाषा आणि भारतातल्या भाषा ह्या सर्व भाषांची जननी, माता, आई ही कुणीतरी एकच भाषा असेल. ह्या सगळ्या भाषा या बहिणी आहेत एकमेकींच्या, भाषा भगिनी, सिस्टर लँग्वेजेस, असं एक त्यांनी फॅमिली बनवली भाषांची. आणि मग सिस्टर्स आहेत म्हणजे आई आलीच त्यांची कोणीतरी, मग ती आई. मग त्या आईला नाव काय द्यायचं, तर अशी आजची कुठलीच प्रचलित भाषा नाही की जी एकच भाषा अशी सांगता येईल की ज्यातनं त्या युरोपियन भाषा पण जन्माला आल्या आणि त्याच एका भाषेतनं या भारतीय भाषा पण जन्माला आल्या. अशी एकच एक जगातली आजच्या अस्तित्वातली एकही भाषा नाही. त्यामुळं मग त्यांना एक काल्पनिक भाषा आणावी लागली. मग त्या भाषांचा एक गट बनवला, त्याला इंडिक लँग्वेजेस आणि युरोपियन लँग्वेजेस असे दोन छोटे गट बनवले. त्यांचा एक इंडो युरोपियन लँग्वेजेस, IE, इंडो युरोपियन लँग्वेजेस असा एक गट बनवला त्यांनी. या गटाची जननी असणारी एक भाषा आली, तिला त्यांनी नाव देऊन टाकलं प्रोटो इंडो युरोपियन, PIE. प्रोटो म्हणजे प्राचीन किंवा प्राक,
आधीची पूर्वीची इंडिक लँग्वेजेस आणि युरोपियन लँग्वेजेस यांच्या आधीची एक अशी कुठली तरी भाषा अस्तित्वात असावी की ज्यातनं तिकडच्या परिसरामध्ये युरोपियन लँग्वेजेस इव्हॉल्व होत गेल्या आणि इकडच्या आशियन परिसरामध्ये इंडिक लँग्वेजेस इव्हॉल्व होत गेल्या आणि PIEची संकल्पना त्यातनं त्यांच्या डोक्यात आली. त्यांनी ती मांडली. अनेक अभ्यासकांनी ती उचलून धरली आणि मग एकदा ती लँग्वेज एकदा काल्पनिक आणली की मग ती लँग्वेज बोलणारे, ती भाषा बोलणारे लोक पण आले. मग ते लोक आले म्हणजे ते कुठंतरी राहत असतील, तो परिसर आला. मग त्या भाषेची एक होमलँड आली. मग ती होमलँड शोधावी लागेल. मग युरोपियन लँग्वेजेस तर युरोपातल्या आणि इंडिक लँग्वेजेस इंडियामधल्या. मग ह्या पूर्ण युरोप ते इंडिया हा जो जोडणारा पट्टा आहे याच्यामध्ये कुठंतरी त्यांना ते होमलँड बसवणं भाग पडलं. आणि म्हणून मग तो मध्य आशियन गवताळ प्रदेश जो स्टेपीज म्हणतो आपण, त्या प्रदेशामध्ये हे सगळे PIE प्रोटो इंडो युरोपियन लँग्वेज बोलणारे लोक अस्तित्वात असावेत. ते त्या मैदानी प्रदेशातनं बाहेर पडले, स्थलांतरित झाले. लोकसंख्या वाढली असेल, व्यापार करायचा असेल, जास्त प्रदेश बळकावायचा असेल, कोणत्याही हेतूने बाहेर पडले. काही लोक युरोपात गेले, तिकडनं युरोपीय प्रदेश आणि भाषा विकसित झाल्या. काही लोक तिकडनं दक्षिणेत उतरले, त्यातनं इराण आणि या सगळ्या तिकडच्या भाषा आणि प्रदेश विकसित झाला. तिकडनं काही आग्नेयेकडे सरकले, भारतात आले आणि मग भारतातल्या भाषा आणि तो परिसर विकसित झाला. असा हा आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत हा असा तिथून जन्माला आलेला आहे. सर, आता तुम्ही आम्हाला स्थलांतर कसं झालं ह्याचा सिद्धांत समजवलात. मग आता आक्रमणाचा सिद्धांत नक्की काय आहे? स्थलांतराला जोडूनच आक्रमण असा एक इंग्रजांनी विषय मांडला, पण त्यामध्ये मध्येच बराच काळ गेलेला आहे. विल्यम जोन्सनी ही स्थलांतराची थिअरी आणली, आर्यन मायग्रेशन थिअरी, AMT असं आपण शॉर्टमध्ये म्हणतात लोक त्याला, आपण म्हणूयात AMT, आर्यन मायग्रेशन थिअरी, स्थलांतराचा सिद्धांत. नंतर इंग्रजांनी भारतामध्ये जसं ऑफिशियली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स वेगळी वेगळी बनवली, त्याच्यामध्ये एक त्यांनी मोठं युनिट स्थापन केलेलं होतं, ते पुरातत्व सर्वेक्षण खातं. महसुली जशी खाती बनवली, गव्हर्नन्सची खाती बनवली, तसं संशोधनाची पण काही खाती त्यांनी बनवली. त्यामध्ये एक पुरातत्व सर्वेक्षण खातं म्हणजे सर्वे ऑफ इंडिया, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, हे एक त्यांनी ASI हे खातं त्यांनी स्थापन केलं. आणि मग त्याचे प्रधान निदेशक म्हणजे डायरेक्टर जनरल एक माणूस नेमला, त्याच्या अंडर मोठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर डेव्हलप केली आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननं चालत असत. एकदा काय झालं, ही मी जी गोष्ट सांगतोय ही इसवी सनाच्या 1920-30च्या दशकातली सांगतोय. त्यावेळेस भारत पाकिस्तान दोन वेगळे देश नव्हते, जो होता तो एकच हिंदुस्थान होता. तर सिंध प्रांतामध्ये तिथं काही उत्खननं चालू होती आणि त्यांचं सर्वेक्षणाचं काम चाललेलं होतं. तर तिथं बाजूलाच काही ठिकाणी रेल्वेचे रूळ टाकायचं काम चाललं होतं आणि आपल्याला माहिती आहे रेल्वेच्या रुळांखाली खडी टाकावी लागते. तर खडी टोपल्यांमधनं वाहून आणा असं एक काम कुणाला दिलेलं लोकांना, जथ्यांना. तर त्यात त्यांना दिसायला लागले की काही विटांचे तुकडे पण लोक आणून टाकतात आणि एक समान दिसणारे विटांचे तुकडे आहेत. आणि तिथल्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं, त्या कोणी मुकादम असेल त्या कामावरचा, की अरे हे विटांचे तुकडे दिसायला एकसारखे दिसत आहेत, पण इथली जी घरं आहेत तिथं ते ह्या अशा विटा तर वापरली जात नाहीत. मग ह्या विटा हे लोक आणतात कुठून? मग चौकशी केली साहजिकपणे, अरे हे विटा मिळतात कुठनं तुम्हाला? त्यांनी सांगितलं ते तिकडं टिले आहे ना, टिले म्हणजे टेकाडं, तर तिथं काही खंडहरं पडलेली आहेत अशी उद्ध्वस्त काही वास्तू, घरं वगैरे. तर तिथं या विटा आहेत. आम्ही तिथं काही कोणी राहत नाही, कोणी वहिवाट काहीच नाही, मोकळं पडलेलं आहे. आम्ही त्या उचलून आणतोय आणि इथं टाकतोय. इतका तो साधा संवाद झाला. आणि मग तो शोधायला गेला की ही खंडहरं कुठली आहेत. मग त्याला तिथं दिसलं की काही भिंती, उद्ध्वस्त पडलेली घरं. आणि मग त्याला लक्षात आलं की हे काहीतरी जुनं पुराण आहे, हे आत्ताच्या काळातलं नाही आहे बांधकाम. त्याने मग स्वाभाविकपणे तो मेसेज आपल्या कोणाला तरी दिला असेल रचनेमध्ये वरिष्ठांना, आणि तो त्यांना कळालं की हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अखत्यारीमध्ये येणारं काम आहे. तर आर्किओलॉजीवाल्या लोकांना हे बघू दे पुढचं काय येते. आणि मग त्यांनी तिथं संशोधनाला सुरुवात केली. काही भारतीय अभ्यासकांच्या टोळीनीच हे संशोधन केलं आणि जॉन मार्शल नावाचा एक त्यावेळेचा निदेशक होता, डिरेक्टर होता त्या ASIचा. त्यांनी त्या संशोधनाचे रिपोर्ट्स साईन करायला सुरुवात केली.
तो ऑफिसात बसलेला असायचा, अधूनमधून रपेट व्हिजिट मारून यायचा, तिथं रपेट मारून यायचा. आणि मग तिथं एक घर सापडलं. मग अजून थोडी माती बाजूला करत गेल्यावर दुसरं घर सापडलं. मध्ये अंतर गेलं, तिसरं घर सापडलं. अख्खं शहरच्या शहर, नगरच्या नगर तिथं उत्खननामध्ये सापडलं. आणि पहिल्यांदा ते सापडलं ते हरप्पा आणि मोहेंजोदरो, हे अशा पद्धतीने उजेडात आलेली नगरं आहेत. ही त्या जॉन मार्शलनी त्याच्यानंतर त्या सगळ्या टीमकडनं रिपोर्ट्स बनवले, खालती स्वतःची स्वाक्षरी टाकली. आणि केवळ त्याच्या स्वाक्षरीमुळे ही उत्खननं आणि संशोधनं जॉन मार्शलच्या नावावर गेली. प्रत्यक्षात ती त्या टीममध्ये काम करणाऱ्या काही भारतीय संशोधकांनीच केलेली ही संशोधनं होती. आणि अतिशय पद्धतशीरपणे त्यांनी त्यांच्याच कार्यपद्धतीनुसार ही संशोधनं केलेली आहेत. तिथं त्यांना मायग्रेशन थिअरी तोपर्यंत माहिती झालेलीच होती विल्यम जोन्सची. आणि नंतरचे जे डायरेक्टर जनरल होत गेलेले, तर ह्या दरम्यान एक 2-3 दशकांचा काळ गेला. आणि 1940 ते 50च्या दशकामध्ये एक मॉर्टिमर व्हीलर नावाचे एक प्रधान निदेशक म्हणजे डायरेक्टर जनरल हे ASI वरती नेमण्यात आलेले होते. इंग्रज अधिकारीच होता तोही. त्यानं त्या सगळ्या संशोधनांवरती अजून स्वतःची काही भर घातली. तोपर्यंत ते मोहेंजोदरो, हरप्पा, राखीगढी, धोलावीरा असे वेगवेगळ्या गोष्टी विकसित होत गेलेल्या होत्या, लक्षात येत गेलेल्या होत्या. आणि सिंधू नदीच्या काठची ही सगळी उत्खननं होती. त्यामुळे त्यांनी त्याला सिंधू कल्चर किंवा इंडस व्हॅली कल्चर, सिंधू खोऱ्यामध्ये विकसित झालेली संस्कृती, IVC इंडस व्हॅली कल्चर असं एक त्यांनी नाव पण त्यांनी त्याला देऊन टाकलेलं होतं. तर ह्या मॉर्टिमर व्हीलर हे जे नंतरच्या काळातले निदेशक होते, त्यांनी त्याच्यात भर घातलेलं जे संशोधन स्वतःचं होतं त्यांचं, त्यात त्यांनी त्याला असा सूर दिला की वैदिक साहित्यामध्ये, हिंदूंच्या भारतातल्या वैदिक साहित्यामध्ये काही युद्धांची वर्णनं सापडतात, काही आक्रमणांची वर्णनं सापडतात, लढायांची वर्णनं, ज्यामध्ये या आर्यांची देवता आहे इंद्र. त्या इंद्राचं दुसरं एक नाव आहे तिथं सापडतं ते पुरंदर. पुरंदर शब्दाचा संस्कृत भाषेनुसार अर्थ काय होतं? पुर म्हणजे नगर आणि दर म्हणजे द्रु हा धातू आहे तिथं, फोडणे, उद्ध्वस्त करणे अशा अर्थी. तर नगर उद्ध्वस्त करणारा म्हणजे पुरंदर असा एक त्यांनी त्याला अर्थ लावला. आणि इंद्राचं दुसरं नाव पुरंदर. तर इंद्रानं कुठली नगरं उद्ध्वस्त केली, कुठली पुरं उद्ध्वस्त केली? आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत तोपर्यंत रुळलेला होता भारतामध्ये, इंग्रजांमध्ये तर रुळलेला होताच. तर त्यांनी त्या कथेला म्हणजे तो डॉट आणि हा डॉट एकत्र जोडून टाकायचं काम मॉर्टिमर व्हीलरनी केलं. आणि मग त्यांनी असं त्याला हे जे डॉट कनेक्टिंग द डॉट्स हे जे काम त्यांनी केलं, त्यामध्ये आर्यांचा देव इंद्र, आर्यांचा राजा इंद्र, देवांचा राजा इंद्र, तो त्याची सेना घेऊन आला. त्यांनी काही पुरं म्हणजे नगरं उद्ध्वस्त केली. आणि ती कोणती नगरं? तर ही जी मोहेंजोदडो, हराप्पा वगैरे सापडत आहेत नगरं उद्ध्वस्त अवस्थेतली आणि निर्जन अवस्थेमधले लोकांनी अबंडन केलेली, सोडून दिलेली नगरं सापडत आहेत, हीच ती नगरं. ते आर्य मध्य गवताळ प्रदेशातनं, मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातनं आले आणि इथं आक्रमण केलं त्यांनी. इथल्या एतद्देशीय मूल निवासींना हाकलून लावलं आणि ते गेले असतील कुठेतरी. कुठेतरी म्हणजे कुठे जाणार, दुसरी जागाच नाही. त्या द्वीपकल्पातली भारतीय पेनिन्सुलामधली जी दक्षिणेकडची जी जागा आहे तिकडंच गेले. आणि त्यामुळं तिथली द्रविड संस्कृती म्हणजे ही मूळची इथली ती द्रविडांची ती जागा होती. आणि ह्या इंद्राने त्याच्या सेनेच्या आधिपत्याखालती ही जी आक्रमणं केली आणि जी नगरं फोडून टाकली, उद्ध्वस्त केली, ती नगरं आहेत. आणि त्यामुळं मग त्यांनी असा एक संशोधनात्मक मोठा निबंधच लिहिला की इंद्रा स्टँड्स अक्युज्ड. या मथळ्याचा एक निबंध त्यांनी लिहिलेला आहे मॉर्टिमर व्हीलरचा. ह्या सगळ्याला जर जबाबदार या विध्वंसाला कोणी असेल तर तो इंद्र आहे, जो आर्यांची देवता, आर्यांचा मुख्य राजा, देवांचा राजा आहे इंद्र तो. आणि तो त्याचा निबंध फार गाजला. आणि मग आर्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत हा अशा रीतीनं आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांतामध्ये परिवर्तित झाला. सर, तुम्ही आता जो उल्लेख केला सिंधू संस्कृतीचा म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा, तिथल्या उत्खननामध्ये आर्यांच्या बाबतीत काही अवशेष किंवा काही पुरावे आपल्याला सापडले का? उत्खननं ती जी झालेली आहेत 1920-30च्या दशकापासून जी सुरुवात झाली ती आजतागायत होतच आहे. त्याच्यात पुरावे जे असंख्य सापडलेले आहेत, तर तिथं सिव्हिलायझेशन म्हणजे नागरीकरण तर पूर्णच्या पूर्ण सापडलंच, त्यात वादच नाही. त्याचं पूर्ण डॉक्युमेंटेशन पण उपलब्ध आहे. त्यामध्ये पॉटरी मिळालेली आहे भरपूर, मातीची खापरांची भांडी, त्यानंतर काही धातूंचे वस्तूंचे अवशेष, मातीच्या बनवलेल्या काही इतर वस्तू,
छोट्या छोट्या मूर्ती, लहान मुलांची खेळणी, असं अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. एक मुख्य यातली गोष्ट अशी सांगता येईल की ज्यामध्ये, ज्याला आपण सील्स म्हणतो, सील्स म्हणजे मुद्रा, त्यामध्ये विविध प्रकारची चित्र ज्याच्यावरती छापलेली आहेत, म्हणजे शिक्के किंवा त्याच्यावरती ठसे म्हणूयात आपण, मातीमध्ये उमटवलेले ठसे किंवा शिक्के, अशा मातीच्या मुद्रा किंवा मृणमुद्रा असं म्हणतात त्याला, टेराकोटा सील्स, असे मोठ्या प्रमाणावरती मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळी जी चित्रं दिसतात त्या चित्रांवरनं लोक अंदाज बांधतात, अभ्यासक अंदाज बांधतात की त्या काळातली संस्कृती किंवा नागरीकरण नेमकं कशी सामाजिक व्यवस्था असेल, रचना असेल. त्याच्यामध्ये आर्यांचं जे प्रमुख वैशिष्ट्य हे लोक सांगतात, पाश्चात्य विद्वान अभ्यासक, की आर्यांनी आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर इथल्या मूल निवासी लोकांना दक्षिणेत हाकलून लावलं आणि या नगरांवरती स्वतः कब्जा करून राहिला आणि त्यानंतरचा काही काळ कदाचित शांततेचा गेला असावा. त्या काळात त्यांनी वेदांची रचना केली आणि आधी आर्यांचं आक्रमण झालेलं आहे किंवा स्थलांतर म्हणा, काही नाव द्या त्याला, आणि नंतरच्या काळात वेदांची रचना, मग रामायण महाभारताची रचना, मग पुराणांची रचना, असं तो क्रोनॉलॉजी ते सांगतात. तर ती बरोबर आहे का नाही आपण नंतर बघू, त्यात कितपत तथ्य आहे नंतर बघू. पण ह्या सगळ्या क्रोनॉलॉजीमध्ये वेदांची रचना कधी झाली हा मोठा कळीचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. वेद म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर यज्ञसंस्था येते, एक वेदी असते, त्याच्यामध्ये अग्नी पेटवलेला वगैरे. वस्तुतः वेदीमध्ये अग्नी पेटवला जात नाही, यज्ञाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. या टी व्ही सिरियल्समुळं ते लोकांच्या डोक्यामध्ये तसं बसलेलं असतं. एक चौकोनी एक कुंड असतं, त्यालाच ते लोक दुर्दैवाने वेदी मानतात आणि त्याच्यातल्याच अग्नीमध्ये समिधा, आहुती अर्पण करून वेगवेगळ्या देवतांची स्तुती आणि त्या आहुती किंवा समिधा ह्या तो अग्नी देवतांपर्यंत पोहोचवतो, त्या अनुलक्षित देवता ज्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, अशी ती श्रद्धा आहे. तर ती वेदी वस्तुतः वेगळी गोष्ट आहे, आपण त्या तपशिलात आत्ता नको जायला. पण यज्ञाच्या कुंडांमधून ही जी यज्ञांची संस्था जी प्रकट होते ते दिसते. तर अशी काही फायर अल्टार्स म्हणजे यज्ञाची कुंड ही, किंवा जिथं आग जाळलेली असेल किंवा अग्नी पेटवलेला असेल अशी काही कुंड ही त्या उत्खननांमधनं काही सापडलेली आहेत. तर त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांनी ते डॉट्स कनेक्ट करून टाकले आणि हे आर्यांनी इथं नंतर यज्ञ केलेले आहेत असं त्यांनी सांगून टाकलं. दुसरी एक गमतीची गोष्ट काय सापडलेली, मगाशी मी ज्या सील्सचा उल्लेख केला, मृणमुद्रा किंवा टेराकोटा सील्स, त्याच्यामध्ये असंख्य प्राण्यांची छबी दिसतात. त्यामध्ये तुम्हाला गेंडा दिसतो, हरणं तर मुबलक दिसतात, वाघ दिसतो, त्यामध्ये पशुपती नावाची एक देवता मानलेली आहे, म्हणजे तो एक ध्यानस्थ बसलेला पुरुष दाखवलेला आहे. त्याच्या डोक्यावरती शिंगांचा मुकुट आहे, अशी दोन जनावराला किंवा रेड्याला जशी शिंग असावीत तशी दोन शिंग दाखवलेला एक मुकुट त्यांनी डोक्यावरती ठेवलेला आहे. आणि आजूबाजूला काही जनावरं प्राणी दिसत आहेत, त्याच्या हरणं आहेत, गेंडा आहे, रेडा आहे किंवा वाघ पण आहे त्याच्यामध्ये. तर ह्या पशूंचा तो स्वामी, पती, अशा अर्थी पशुपती ते सील. आणि मग त्याचं वैदिक पशुपती जी देवता दिसते यजुर्वेदांमधली रुद्र आहे, ह्या देवतेशी त्यांचा संबंध जोडून हे सगळं लोकांनी संशोधन, हे कनेक्टिंग द डॉट्स असं मांडलेलं आहे. आता ह्या सगळ्या सील्समधून ज्या गोष्टी दिसतात, जे प्राणी दिसतात, त्यात एक दोन महत्त्वाच्या गोष्टी मिसिंग आहेत. घोडा हा प्राणी कुठल्याही सीलवरती दिसलेला नाही. बैल दिसतो पण घोडा नाही. बैल आहे, रेडा आहे, गेंडा आहे, वाघ आहे, हरणं मुबलक आहेत पण घोडा नाही. पण पुढचं जे सगळं संस्कृत साहित्य आहे त्याच्यामध्ये घोडे सगळीकडे दिसतात. सगळे राजे, त्यांचे सैन्य घोडेच आहेत. अश्वमेध नावाचा यज्ञ बनलेला आहे, तो घोडा हा प्राणी मध्यवर्ती ठेवून अश्वमेधाचा यज्ञ बनलेला आहे. तसंच त्याच्यामध्ये काही खेळणी जी मिळालेली आहेत लहान मुलांची, त्या टेराकोटाच्या म्हणजे मातीच्या, पक्क्या मातीच्या किंवा कच्च्याही बनलेल्या काही बैलगाड्या किंवा उंटांनी ओढलेल्या किंवा घोड्यांनी ओढलेल्या, प्राणी कोणताही असेल, त्या गाड्या अशाही दिसतात. नावा, होड्या पण दिसतात त्यात. लहान मुलांची खेळणी, होडीच्या आकाराची, नावेच्या आकाराची, लहान मुलं खेळतील अशी खेळणी असावीत ती, असेही दिसतात. पण त्यात रथ कुठं दिसत नाही. तर संस्कृत साहित्यामध्ये, वैदिक साहित्यापासून पुढच्या सगळ्या संस्कृत साहित्यात रथ पण दिसतात. वेदांमध्ये वर्णन आहेत, हे सगळा इंद्र किंवा हे सगळे देवदेवता आहेत, त्यांचं सैन्य आहे, हे घोड्यावर बसून फिरणाऱ्या मरुत देवता आहेत.
इंद्राचं सैन्य, इंद्र स्वतः रथावर स्वार होऊन गेलेलं आहे आणि युद्ध केलेलं आहे. किंवा पूर्वेकडून उगवणारी जी पहाट आहे तिला उषा असं नाव दिलेलं आहे. अतिशय निसर्गरम्य वर्णनं उषेची आहेत. वैदिक सूक्तांमध्ये खूप काव्यात्मक वर्णनं उषेची केलेली आहेत. तर त्या उषेचा पण एक रथ आहे, ती त्या रथात बसून उषा पूर्वेकडनं वर येते क्षितिजावरनं, अशी वर्णनं आहेत. पुढच्या सगळ्या साहित्यात घोडे दिसतात आणि रथ दिसतात, पण या उत्खननांमध्ये कुठेही रथाचे अवशेष नाहीत आणि घोड्याचेही अवशेष नाहीत. अशी एक स्टोरी पुढं आली आणि म्हणून मग त्यांनी ते डॉट्स कनेक्ट करून असं एक पॉस्च्युलेट म्हणजे ॲझम्पशन किंवा एक गृहीतक मांडलं की आधी आर्यांचं स्थलांतर झालेलं आहे किंवा आक्रमण म्हणा, आणि मग नंतरच्या काळात त्यांनी ह्या साहित्याची निर्मिती केली आणि ते आर्य स्वतःसोबत येताना मध्य गवताळ प्रदेशातनं, मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशातनं घोडे आणि रथ सोबत घेऊन आले. त्यामुळं आधीच्या इथल्या ठिकाणांमध्ये घोडे आणि रथ दिसत नाहीत आणि नंतरच्या साहित्यामध्ये मात्र मग सर्रास दिसायला लागतात. तर असे डॉट्स जोडून त्यांनी हे संशोधन पुढं मांडलेलं आहे. तर उत्खननांमधले हे जे पुरावे सापडलेले आहेत ना, त्यामध्ये हे जे 2 महत्त्वाच्या गोष्टी मिसिंग होत्या, त्यातनं लोकांनी ही पॉस्च्युलेट्स म्हणजे गृहीतकं मांडून टाकलेली आहेत. प्रत्यक्षात तथ्य काहीतरी वेगळंच आहे. तथ्य काय आहे? गुजरातमध्ये सरगवालाच्या जवळ एक सुरकोटडा म्हणून साईट आहे. तिथंही ASIची काही उत्खननं झालेली आहेत. तिथल्या आणि मोहेंजोदडोमधल्याही काही साईट्सवरून प्राण्यांची काही हाडं मिळालेली आहेत, माणसांचीही मिळालेली आहेत, मृतदेह पण मिळालेले आहेत, दफन केलेले, प्राण्यांचीही मिळालेली आहेत. त्या प्राण्यांच्या हाडांमध्ये घोड्याची हाडं, घोड्याचे खूर, त्याचे टापा, त्याचे पाय, त्याचे दात, घोड्यांचे दात, लहान वयाचं जे घोडा ज्याला आपण शिंगरू म्हणतो त्याचे दात पण तिथं मिळालेले आहेत. त्यामुळं घोडा हा प्राणी तिथं आहे हे दिसतं, पुरावा सापडलेला आहे. पण तो पुरावा 1920-30च्या दशकात नाही, थोडा नंतर मिळालेला आहे. पण ही संशोधनं आधीच प्रसिद्ध होऊन गेलेली होती आणि त्यामुळं ती एस्टॅब्लिश होऊन गेली. पण नंतर ते खोडून काढणारे हे पुरावे तिथं जे मिळालेले आहेत तरी पण त्यांना ते ऐकायचे नाहीत. अगदी अलीकडची गोष्ट आहे, 2016मधलं एक उत्खनन इथं हरियाणाच्या जवळ हिसार जिल्ह्याच्या जवळ, दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावरती सनवली म्हणून एक ठिकाण आहे, किंवा सिनवली म्हणूयात, सनवली किंवा सिनवली, लोक तिथली स्थानिक लोक दोन्ही नावांनी त्याचा उच्चार करतात. तिथं एक उत्खनन झालेलं आहे. ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि पुण्यामधली डेक्कन कॉलेज ही युनिव्हर्सिटी, या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातनं ते उत्खनन झालेलं आहे. तिथं अतिशय आश्चर्यकारकरित्या रथाचे अवशेष मिळालेले आहेत आणि एक रथ नाही, एक नाही, दोन नाही, 3 रथांचे अवशेष मिळालेले आहेत. त्या रथाला चाकं आहेत, भरीव चाकं आहेत लाकडाची. त्या रथाच्या ज्या धावा आहेत, चाकांच्या धावा म्हणजे रिम्स म्हणतो आपण, जसं टायर असतं प्लॅस्टिक रबरचं आणि त्याच्या आतमध्ये रिम असते, रिमच्या आत स्पोक्स असतात आणि ते स्पोक्स एका ॲक्सिसला जोडलेले असतात. तर अराह इव रथ नाभऊ असं वर्णन सापडतं. म्हणजे आर्या म्हणजे स्पोक्स, रथाची नाभी म्हणजे बेंबी म्हणजे केंद्र, त्याचं ॲक्सिस, त्या चाकाचं ॲक्सिस त्याचं केंद्र, रथनाभी म्हणजे तो ॲक्सिस, त्याचं ॲक्सेल म्हणूयात आपण. तर हे जे वर्णन आहे आर्या स्पोक्स, तर स्पोक्स म्हणजे पोकळ चाक झालं, पण स्पोक्स नसलेलं, स्पोक्स विरहित भरीव चाक, आणि त्याला तांब्याच्या म्हणजे कॉपरच्या रिम्स. त्यानंतर आपण TV सिरियलमध्ये जे रथ बघतो की त्या रथांना एक पुढं जू असतं, ते घोड्यांच्या मानेवर ठेवलेलं असतं, तर तो जोडणारा मधला एक खांब आहे, तो हॉरिझॉन्टल मेंबर, तो पण तिथं सापडलेला आहे. त्या रथाचा हौदा आहे, त्याच्यामध्ये तो रथी म्हणजे वीर पुरुष उभा असतो, त्याचं काही धनुष्यबाण, तलवारी वगैरे साहित्य तिथं ठेवलेलं असेल. पुढं एक सारथी बसलेला आहे, त्या बसायची जागा आहे त्या सारथीची, ती पण त्या रथाला जोडलेली सापडलेली आहे लाकडी. त्यानंतर त्या रथी जो आहे म्हणजे तो जो वीर आहे त्याच्या डोक्यावरती एक छत्र आपण TV सिरियलमध्ये बघतो, वरती छत्र आहे आणि ते छत्र टांगलेलं जो पाईप आहे, तो पाईप त्या रथाला पाठीमागं हौद्याला जोडलेला आहे. तर तो कॉपरचा अख्खा पाईप वरती छत्रासाठी लावलेला हा पण असाच्या असा त्या रथाच्या अवशेषांमध्ये सापडलेला आहे. 2016 ते 18पर्यंत त्याचे रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत. तर ही सिनवलीतल्या रथांची तिथं तांब्याची शस्त्र काही मिळालेली आहेत, काही इतर दफनं मिळालेली आहेत. ती काही रोचक त्यातली संशोधन आहेत किंवा तथ्य आहेत. त्यामध्ये जे अवशेष मिळालेले आहेत ते एका महिलेचे आहेत आणि महिलासुद्धा योद्ध्या होत्या.
त्यांना वीरमरण आलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या शस्त्रांसह, त्यांना त्यांच्या रथांसह दफन केलेलं आहे. तर ही पण तथ्य सापडलेली आहेत. आता त्याचा काळाची निश्चिती करण्यात आली. वेगवेगळ्या डेटिंगच्या पद्धती आहेत. कार्बन डेटिंग ही त्यातली वन ऑफ दी एक त्यातली पद्धत आहे. इतर पण काही पद्धती आहेत. त्यातलं जे तांबं सापडलेलं आहे त्यातनं कॉपर एज हे कळतं, म्हणजे ताम्रकाल हा कळतो. जे आयर्न एजच्या आधीचा जो काळखंड मानला जातो, इसवी सन पूर्व 1800-1500च्या दरम्यान पाश्चात्य संशोधकांनुसार आहे. तर ह्या डेटिंगच्या पद्धतीनुसार या रथांचं जे डेटिंग केलेलं आहे हे इसवी सन पूर्व, म्हणजे बिफोर ख्राइस्ट, बिफोर कॉमन एरा, BCE, इसवी सन पूर्व किमान 2400 ते इसवी सन पूर्व 3700 इथपर्यंत मागं जातं. आता आर्यांच्या आक्रमणाचा हा जो सिद्धांत आहे, या मॉर्टिमर व्हीलर किंवा विल्यम जोन्सपासून लोकांनी मांडलेला स्थलांतराचा सिद्धांत, त्यांनी एक क्रोनॉलॉजी सांगितलेली आहे. ती क्रोनॉलॉजी सुरू होते इसवी सन पूर्व 1800 ते इसवी सन पूर्व 1500 पासून. त्या काळात कधीतरी हे आक्रमण झालं असावं आर्यांचं, तथाकथित सो कॉल्ड, किंवा स्थलांतर, आणि नंतर मग वेदांची रचना, मग पुराणांची, रामायण महाभारत रचना, आणि मग हे सगळं पुढचं क्रोनॉलॉजी ते सांगतात. आता ह्या क्रोनॉलॉजीमध्ये जर कल्पना केली आपण तर इसवी सन पूर्व 1800 ते 1500 आक्रमण जर झालं असेल आणि ते आर्य लोक तिकडनं घोडे आणि रथ घेऊन आले, तर त्याच्याही आधी 2000 वर्ष जुनी अशी रथांच्या ह्या खाणाखुणा, ही जी वस्तू ज्या सापडलेल्या आहेत, हे जे ऑब्जेक्ट सगळी मिळालेली आहेत फाइंडिंग्स या सिनवलीमधले, हे इतके जुने जर असतील तर त्याचा अर्थ रथ होते आधीपासून. ते काही आर्यांनी सोबत नाही आणलेले सो कॉल्ड. घोड्याचे अवशेष मगाशी मी सांगितलं, सुरकोटडा आहे सरगवाल्याच्या जवळचा, किंवा मोहिंजोदडोमधले मिळालेली आहेत, हराप्पामध्ये काही मिळालेली आहेत. गुजरातमध्येच आपल्याला अहमदाबादच्या दक्षिणेला एक लोथल म्हणून ठिकाण आहे, तिथं पण अतिशय मोठी आर्किओलॉजिकल एक साईट आहे. तिथं तर जहाजं नदीमधनं तिथं आणून उभी केली जायची आणि माल उतरवणं किंवा चढवणं, मालाची ने-आण करणारी गोदी म्हणू आपण त्याला, बंदर, असं एक तिथं त्याचा अख्खा जहाजाचा, बंदराचा अवशेष, जहाजाचं नाही बंदराचा अवशेष तिथं लोथलला मिळालेले आहेत. त्या लोथलला जी फाइंडिंग सापडलेली आहेत, इतर पुरावे, त्याच्यामध्ये घोड्याच्या आकाराची लहान मुलांची खेळणी पण मिळालेली आहेत आणि त्याचं डेटिंग करण्यात आलेलं आहे. ते डेटिंग इसवी सन पूर्व 3700 पर्यंत मागं जातं. तर हे इसवी सन पूर्व 1800 आर्यांचं आक्रमण आणि मग घोडे आले, याला छेद देणार आहे हे फाइंडिंग. त्याच्याही आधी 2000 वर्षापासनं पोरं तिथे राहणारी घोड्याच्या आकाराची खेळणी वापरत आहेत. ह्याचा अर्थ घोडा रुळलेला प्राणी त्यांच्यासाठी. इतकं हे जर जुनं आहे तर मग हे घोडा सापडत नाही, रथ सापडत नाही, हे जे 1920-30च्या दशकातली फाइंडिंग्ज आहेत त्याला छेद देणारं हे सगळं संशोधन आहे. तर हे सगळं लोकांच्या समोर आणण्याचं काम आपल्याला करणं गरजेचं आहे. संशोधक करतात, पण हे करतातच. आपल्यासुद्धा हे एक जबाबदारी बनते की हे ह्या यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने हे लोकांच्या डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. महिलांचा मिटोकॉन्ड्रियल एक्स क्रोमोझोम हा आफ्रिकेतनं भारतात आला इसवी सन पूर्व 60,000 किंवा 59,000 वर्षांपूर्वी भारतात आला आणि भारतातून महिलांचा DNA बाकी जगभरात पसरलेला आहे. हे तर अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. रेड फॉल नावाची जी कोंबड्याची जमात आहे, इंडियन रेड फॉल म्हणतात त्याला, ही जगभरात आढळते. त्याला इंडियन नाव द्यायचं कारण असं, कारण त्या रेड फॉलचं ओरिजिन भारतामध्ये सापडलेलं आहे. अतिपूर्वेला प्रजापती जितका अमर आहे तितकी या भारतामध्ये गेल्या 60,000 किंवा गेला बाजार निदान 24,000, गेली 24-26,000 वर्ष विकसित होत राहिलेली इथली जी संस्कृती आहे ती याच मातीत जन्माला आलेली आहे आणि इथंच विकसित झालेली आहे.